आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलंय। हडपसरमध्ये विकास कामाचं श्रेय घेताना भाजपला डावलल्याचा आरोप। अजून काम झालेलं नाही त्यामुळे श्रेयवादाचा संबंधच येत नाही, भाजपच्या आरोपाला दादा गटाचे आमदार चेतन तुपे यांचं स्पष्टीकरण। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी। संभाजीनगरचे छत्रपती कडू तर शेट्टींचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा असेल। छत्रपती संभाजी महाराज, बच्चू कडू हे देखील यात सहभागी होतील। तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार आहे अशी सूत्रांची माहिती। धर्माराव आत्राम यांच्या मुलीच्या मनधरणीचे अजितदादा गटाकडून प्रयत्न। सूत्रांची माहिती, भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 तारखेला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकलाय। इंदापूर तालुक्याची झाली तयारी। हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। आत्राम यांच्या मुलीच्या मनधरणीचा अजितदादा गटाचा प्रयत्न। अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विनोद पाटलांच्या वतीनं कोर्टात दाखल पुनर्विचार याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। बांधकाम मंत्री कुचकामी, त्यांचा आता काडीचा देखील उपयोग नाहीये आणि चाकरमान्यांचे एवढे हाल याआधी देखील कधी झाले नाहीत। भास्कर जाधव यांची रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका। सोयाबीन खरेदीसाठी 4,892 रुपयांचा हमीभाव निश्चित। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून किमान हमीभावात सोयाबीन खरेदीची मागणी मान्य। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती स्थापन। बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेनंतर खबरदारी, चौकशी आणि सुरक्षिततेचे उपाय सुचवण्यासाठी हायकोर्टाकडून समिती स्थापन। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यूपीएससीकडे 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या एकूण 30 तक्रारी दाखल। यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं कार्मिक विभागाकडे वर्ग। विधानसभेसाठी शरद पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी। प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून 100च्या जवळपास तयारी सुरू। वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना।